आयच्छ धातू आहे आयच्छ श्री धनिकः भिक्षुकाय धनम यच्छति कोण वाक्य लिहिल धनिकः भिक्षुकाय धनम यच्छति तुमच्यापैकी कोण लिहिल बोला संस्कृतमध्ये वाक्य लिहायचं आहे धनिकः भिक्षुकाय धनम यच्छति विस्तार द्यायचा आहे मी उत्तर सांगितलंय उत्तर सहित सांगितलंय मराठीत करायचं नाही संस्कृतमध्ये लिहायचं हे वाक्य धनिक शब्द देता येत नाही का कोणाला हा इकडे पुढे विचारते धनिकः भिक्षुकाय एक क्रमांक का पटकन लिहि एक वाक्य धनिकः त्या प्रथम पुरुषामध्ये झालं पाहिजे एवढं वाक्य अक्षर लहान लिहायचं धनिकः भिक्षुकाय भिक्षुकाय धनम यच्छति धनिकः भिक्षुकाय धनम यच्छति वाक्य बरोबर आहे का रे पूर्णविराम दे बरोबर आहे का वाक्य कोणत्या पुरुषाचं वाक्य आहे हे कोण सांगत कोणत्या पुरुषाचं वाक्य आहे हा इकडे प्रथम पुरुषाचं वाक्य आहे बरोबर मध्यम पुरुषामध्ये कोण बदलेल मध्यम पुरुषामध्ये हे वाक्य कोण बदलेल सांगा बोला मध्यम पुरुष ह्याचं द्विवचन कोण करेल असा नाही हात केला पाहिजे असा वरी हात सरळ करायचा म्हणजे लक्षात येते मध्यम पुरुषामध्ये म्हणजे द्विवचनामध्ये हे वाक्य कोण बोलेल हे एक वचन आहे ह्याचं द्विवचन कोण करेल हा पटकन द्विवचन पुढं पुढं लिह पुढं लिह बरोबर आहे का वाक्य वाक्य बरोबर आहे का कसं काय बरोबर आहे कोण सांग कर्त्याची कर्ता द्विवचनामध्ये असल्यानंतर बोला क्रियापदाचे पण द्विवचन असते छान बहुवचनामध्ये कोण करेल हे वाक्य त्याचं बहुवचन कोण करेल सरळ वरी हात केला पाहिजे पटकन हा हा असं तिथून पुढच्या शेवटी बहुवचन वाक्य चुकलं तर दुरुस्त करायचे हा वाक्य बरोबर आहे का वाक्य कोण म्हणते बरोबर वाक्य बरोबर आहे का नाही चुकलंय काय चुकलंय कोण दुरुस्त करेल काय चुकलंय काय चुकलंय काय पाहिजे सांग सांग काय चुकलं कला का म्हणायचं भिक्षुकाय भिक्षुकय हे पुरुष शब्द डबल डबल फक्त कच पुरुष काय भिक्षुकाय देवाय भिक्षुकाय चतुर्थी होत असते अजून काय चुकलंय अजून बी वाक्य चुकलेलं आहे बोला पूर्ण विराम राहिला उभे रेष छान आता ठीक आहे बघा आता मध्यम पुरुषाचं वाक्य कोण लिहिल मध्यम पुरुष तो भिक्षुक भिकाऱ्याला धन देतोस नाही सांगता तू काय करतोस तू पुस्तक वाचतोस हा
पुस्तक वाचतोस. मध्यम पुरुषातला वाक्यानेच आहे की प्रथम पुरुष झाला की मध्यम पुरुष. आणि ते तिथं नाही मध्यम पुरुष तिकडंच मध्यम पुरुष एक वचन. आता ते पुरुष वचन तिथंच नाही तेच नाही द्यायचं. तू भिकाऱ्याला धन देतोस. तू भिकाऱ्याला धन देतोस. मधली रेष कसून टाक की उभी रेष दिली. बरोबर आहे का वाक्य सांगा. त्वम भिक्षुकाय धनम यच्छसि. बरोबर आहे का. त्वम आहे मध्यम पुरुष एक वचन आणि क्रियापद सुद्धा आहे मध्यम पुरुष एक वचन. बरोबर आहे. त्वम त्याचा द्विवचनामध्ये कोण बदली लिहिला. पुष्कळ हात मध्ये झाले. वाक्य चुकल्यावर दुरुस्त करायचं आहे. मोठा अक्षर काढायचं. अक्षर मोठं काढ. वाक्य बरोबर आहे का. चुकलंय वाक्य. काय चुकलंय का बघ तूच बघ एकदा काय चुकलं. पहिल्या शब्दापासून वाचायचं चुकलं म्हणजे. चल बस. हा कोण कोण दुरुस्त करेल. अच्छा पटकन पटकन. बस हा चल चल लवकर. कोण आहे. अच्छा ताकद चल. युवा केलं युवक युवक नाही युवा. बोला का नामा वावर अनुस्वार चांगला रे. अनुस्वार दिसत नाही. हे बी चुकलं. आवाज नाही. कट करा. चला कोण. युवा भिक्षुकाय धनम यच्छत. बहुवचन याचं कोण करेल. बहुवचन बहुवचन. हा फास्ट पळत यायचं. तिकडं कुठं आहे. तिथून नेलं त्या वाक्याजवळ. ते वाक्य पूर्ण होईल. अक्षर मोठं काढायचं. युयम भिक्षुकाय धनम यच्छत. वाक्य बरोबर आहे का. चूक दिसते काय. बरोबर आहे. याला पहिला तुकार आहे. याला पहिला तुकार आहे सांगितलं आहे का मी. हा कोण तरी बरोबर. युयमच्या याला दुसरा प्रकार सांगितलेला आहे. हा युयमच्या याला दुसरा प्रकार सांगितलेला आहे. ठीक आहे ना. शत्रूंपासून मी शत्रूंपासून देशाचे रक्षण करतो. कोण हे वाक्य. मी शत्रूंपासून देशाचे रक्षण करतो. मी करतो. मी बोला. मी शत्रूंपासून देशाचे रक्षण करतो. मी शत्रू
शिकवण पासून देशी रक्षण करतो ना. रक्षण करण्यासाठी कोणता धातू आहे? रक्षण करण्यासाठी क्रियापद कोणतं आहे? कोण धातू? विसरले सर्वजण. रक्षण करण्यासाठी क्रियापद कोणते आहे? कोण येते का? कोणते आहे क्रियापद? मी साठी काय आहे क्रियापद? मी साठी काय आहे? त्याच्यानंतर रक्षण करण्यासाठी रक्षण धातू आहे. कोण येते का? एक वचनामध्ये यायचं आहे. उत्तम पुरुष एक वचन. अहम शत्रुभ्यः राष्ट्रम रक्षामि. बरोबर आहे का वाक्य? अहम शत्रुभ्यः राष्ट्रम रक्षामि. अहम रक्षामि बरोबर आहे का? कर्ता उत्तम पुरुष एक वचन, क्रियापद उत्तम पुरुष एक वचन. बरोबर आहे का? अहम बरोबर मी प्रत्यंत क्रियापद येतं का? बरोबर आहे. अहम बरोबर मीच येणार ना. आता याचं द्विवचन कोण करेल? द्विवचन. अक्षर मोठा. अनुस्वार दोन दोन झाले. काने दोन दोन झाले. शब्दभूषण डबल वेळ घालवायचा. चुकाय ते वाक्य नाही तिथं. ते शब्दकोश पुन्हा डबल झाला. मोठं अक्षर टाक. मोठं. बरोबर आहे का वाक्य? अवाम शत्रुभ्यः राष्ट्रम रक्षावह. त्याचा अर्थ कोण सांगा? अर्थ कोण सांगा याचा? फक्त दोनच विद्यार्थी सांगतील अर्थ याचा. आम्ही दोघे राष्ट्राचे रक्षण करतो. आम्ही दोघे राष्ट्राचे रक्षण करतो. आम्ही दोघे शत्रूंपासून राष्ट्राचे रक्षण करतो. ठीक आहे. ओके. अनुवाद भाषांतर जमलं. क्रियापद बनवायची जमली. क्रियापद चौथ्या 10व्या गणाचं विकरण काय कोण सांगा? 10व्या गणाचं विकरण. 10व्या गणाचं विकरण अय. त्याच्यानंतर चौथ्या गणाचं विकरण कोण सांगा? य. चौथ्या गणाचं उदाहरण धातू कोणता आहे सांग? क्रियापद काय आहे? य कोणत्या धातूला लावला? मुझे तिला अय लावला. य. नृत्य. नृ धातू चौथ्या गणात आहे. नृत्यती. चौथ्या गणात पूर्ण क्रियापद म्हणून नृत्यती, नृत्यतः, नृत्यत्वी, प्रथम पुरुष, नृत्यसी, नृत्यम, नृत्यसी, नृत्यतः, दुसऱ्या बोला. नृत्यसी, नृत्यतः, नृत्यामी, नृत्यामः, नृत्यामः, उत्तम पुरुष. दशमगणातलं कोण कोण दाखल क्रियापद? दशमगणातलं क्रियापद पाठीमागे अजून इकडं.
पूजयति पूजयतः पूजयन्ति प्रथम पुरुष पूजयसि पूजयतः पूजयतः मध्यम पुरुष पूजयामि पूजयामः पूजयामः उत्तम पुरुष. हे परस्मैपदी आहे का आत्मनेपदी आहे? परस्मैपदी आहे. आत्मनेपदी पूज धातू कोण म्हणून दाखवेल? आत्मनेपदी वर्तमान काळ घटला का आत्मनेपदी पूज धातू बोला. आत्मनेपदी म्हणायचं आहे. पृष्ठ क्रमांक 64 प्रत्यय आठवायचे आहे. आत्मनेपदी प्रत्यय आठवायचे आहे. हा म्हण. आत्मनेपदी प्रत्यय लंगलकार त ताम अन प्रथम पुरुष विसर्ग त त मध्यम पुरुष नाही हे परस्मैपदी आहे. आत्मनेपदी म्हटलं हा त इताम अंत प्रथम पुरुष छान. था इताम ध्व मध्यम पुरुष ई वही वही उत्तम पुरुष हा ही प्रत्यय लावून पूज धातूला म्हण. गंधवा पूज अपूजयत अपूजयेताम अपूजयत प्रथम पुरुष अपूजयथा अपूजयेथाम अपूजयध्व मध्यम पुरुष अपूजये अपूजयावही अपूजयामहि उत्तम पुरुष. लंगलाकाराचा मुद्दा दिले. लंगलाकार उतारकार आहे लंगलाकार. छान अभिनंदन. बस छान. कवी शब्द कोण म्हणेल? कवी शब्द शब्दाचे रूपे कोण म्हणेल? तत्सर्वनाम स्त्रीलिंग कोण म्हणेल? तत्सर्वनाम स्त्रीलिंग. तत्सर्वनामाची स्त्रीलिंगी रूपे. तत्सर्वनामाची स्त्रीलिंगी रूपे. हा म्हण. सा ते ता प्रथमा ताम ते ता द्वितीया तेन ताभ्य पुल्लिंगी झालं ते ना. तस्य ता ते पुल्लिंगी चतुर्थी पण स्त्रीलिंगी चतुर्थी झाली. हा म्हण. बस सा ते ताः प्रथमा तां ते ताः द्वितीया तया ताभ्यं ताभिः तृतीया तस्यै ताभ्यं ताभ्यः चतुर्थी तस्याः ताभ्यं ताभ्यः पञ्चमी तस्याः तयोः तासां षष्ठी तस्यां तयोः तासां सप्तमी. छान. अस्मत् सर्वनामापैकी कोण म्हणेल? अस्मत् सर्वनाम. अस्मत् सर्वनाम कोण म्हणेल? सर्व संपूर्ण अस्मत् सर्वनाम. बरं. अहम अवाम वयम प्रथमा मा अवाम नो अस्मान् द्वितीया मया अवाभ्याम अस्माभिः तृतीया मह्यं मे अवाभ्याम नो अस्माभिः नः चतुर्थी मद अवाभ्याम अस्मत् पञ्चमी मम मे अवयोः नो अस्माकं नः षष्ठी मयि अवयोः अस्मासु सप्तमी. छान. चला प्रयागपाटली पुत्रम श्लोक पूर्ण करायचा आहे. कोण म्हणेल? पाहून म्हणायचं नाही. काही बघायचं नाही पुस्तकामध्ये. पटकन म्हणलं की उभं राहायचं. प्रश्न विचारायचे. हा म्हण. तू म्हण. प्रयागपाटली पुत्रं विजयानगरं महत्त इंद्रप्रस्थं सोमनाथ तथा मृतसंहति. छान छान. लक्ष्मीरहल्या चन्नम्मा श्लोक पूर्ण करायचा आहे. हा बरं बरं. लक्ष्मीरहल्यचन्नमा रुद्रमांबा सुविक्रमा निवेदिता सारदच प्रणम्य मातृदेव. छान. श्रीमत्शंकरदेवश्च कोण म्हणेल? तूच म्हणते का? म्हण. श्रीमत्शंकरदेवश्च बंधुसायन माधव ज्ञानेश्वर तुकारामो रामदास पुरंदर. वा छान छान छान. अशा प्रकारे बघा हे सर्व पाठ केलेलं आहे. एकात्मता भारत एकात्मता स्तोत्र संपूर्ण आपण घेतलेलं आहे. सर्व आठवीची नामे सर्व नामे या प्रकारे आवृत्ती द्या आणि जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर सर्व हे तयार विषय ठेवा. ओके धन्यवाद तुम्हाला सर्वांचा.